इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार करण्यात आला। दुपारच्या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या बैठकीत हा डेमो देखील दाखवण्यात आला। कसं खरं तर ही वस्तुस्थिती आहे आणि खरं तर या सर्वाचा निवडणूक आयोग कुठेतरी माहिती लपवत आहे। खरं तर मी सुद्धा महाराष्ट्रातल्या विधानसभेतला एक उमेदवार म्हणून काम करत होतो। माझ्या मतदारसंघात सुद्धा 20,000 मतं हे मतदान लोकसभेपेक्षा 20,000 मतदान विधानसभेला जास्त झालं आणि हे जास्त असताना खरं तर मताची संख्या तेवढीच आहे, परंतु काय बूथला 88-90% मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियाच कुठेतरी ही निवडणूक आयोगाची साशंक होती। 2-2 दिवस 17C फॉर्म देत नव्हते, एका 17C फॉर्मवर सह्या नव्हत्या आणि त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीचा खरं तर निवडणूक आयोगाची सगळी संशयाच्या भरत होती। परंतु त्यावेळी आम्ही निवडणूक आयोग ही एक त्रयस्थ यंत्रणा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत होतो आणि त्यामुळे आमच्याकडनं खरं तर उमेदवार पक्ष इंडिया आघाडीच्या सर्वजणांनी त्यावेळी चूक झाली आणि ही चूक आता वारंवार होता कामा नये म्हणून राहुल गांधींनी जो स्टँड घेतला आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्या स्टँडच्या दृष्टीने सगळ्याच लोकशाही मानणाऱ्या नागरिकांनी त्या स्टँडकडे राहुल गांधी म्हणून बघता कामा नये, इंडिया आघाडी म्हणून बघता कामा नये, तर लोकशाहीला मानणारा सदस्य म्हणून आपण पाहिले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार करण्यात आला। दुपारच्या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीच्या बैठकीत हा डेमो देखील दाखवण्यात आला। कसं खरं तर ही वस्तुस्थिती आहे आणि खरं तर या सर्व